अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज आणि मी हाय मुख्तार सुर्वे. नाजरीन, आपण कोकणी लोका अक्सर व बेशतर आपल्या दुनियातलान आणि आपल्या हालला मस्त असता. बाज अवकात काही आलेमी खबरे इशो बनतात ज्याच्या इकडे आपलं लक्ष जातं आणि केव्हा केव्हा दुर्लक्ष पण होतं. पण आज माझो हे जो तबसर हो, माझी हे चंद बात हो जो कि बहैसियत मुसलमान, बहैसियत इंसान मोब ज़रूरी आहेत. जैसा कि आपल्या सगळ्याला माहिती आहे की हमेशा अमेरिका अलग अलग भानं आणि झुट्ट भानं करून दुनियाच्या दिगर ममालिकवर काबीज होत असतं. गेल्या कित्येक वर्षापासून अमेरिकाने हीच एक काम केला नाही आणि जे कुदरती जखाईर असतात त्याच्यावर कब्जो करायचे आणि त्या ममालिकला आपलं गुलाम बनवायची ही अक्सर कोशिश असतं. हालिया दिवसातला व्हेनेझुएलाचं आपल्याला माहिती आहे की एक रात्रीत कैसं त्या निघालं. ऐसाच सोचून निघाला होता अमेरिका की जैसा इराकवर आम्ही झुट्ट इल्जाम लावलो, आम्ही देश सद्दामला आम्ही खतम केलो, तसंच आम्ही इराण आमचा जे आहे आमचो लुकमो बनल आणि आसानीच्या संघात आम्ही इराणवर काबीज होऊ. पण कुलिल्लाहु मालिकुल मुल्क, अल्लाह तालाची कुदरत मोप मोठी आहे आणि झूटची उमर मोप कमी असतं. अलगर्ज अमेरिकानी हेच सोचून आणि त्याची एक हरामी औलाद इस्राईल याला संघात घेऊन इराणवर हमलो केलो 28 फेब्रुवारीला. आणि त्या वक्तार आयतुल्ला खमेनी आपल्या फॅमिलीच्या संघात शहीद झालं आणि त्यांची फॅमिलीची एक अशी मेंबर की 1.5 वर्षाची पोरगी. पण सलाम है इराकी अवामला, इराणी अवामला आणि इराणी फौजला की त्यांचं रहबर ची शहादत झाल्यावर पण त्यांनी हिम्मत आणि जवामर्दीशी मुकाबले केले आणि दुनियाला दाखवून दिले की इराण पण एक ताकद आहे. आणि आज हे घडीला मी आपल्याशी बात करत आहो, अमेरिका आणि इस्रायल पण जाणून गेलेलं आहे की इराण जे आहे त्यांच्यासाठी लोकमान्य तरण आहे. जुलूम जास्त दी चालत नाही. इराणवर ह्यो जुलूम गेल्या 40 वर्षाखाईनं झालो. त्यांची नाकाबंदी केली, त्यांचं फंड ब्लॉक केलं गेलो. पण इराणी कौमने जी त्यांशी जर वसाईल दस्तयाब होतं त्याच्यानी आपल्या आपची अंदरशीत तयारी करत राहिलं. मग ते तालिमी एतिबारशी असो, सायन्सी एतिबारशी असो, फौजी एतिबारशी असो किंवा फौजी हत्यारच्या एतिबारशी असो, त्यांनी ऐशी तयारी केली आणि आज दुनियाला दाखवून दिले की इराण जी है एक बाहिम्मत कौम है, त्यांना मिटवणं आसान नाही. दौराने जंग जालिम ताकतोनी अमेरिकानी इस्रायलने ऐसं पण हमलं केले की नन्नी 65 बच्चिया पण शहीद झाली. एक स्कूलवर हमलं केले आणि आज मी ही आपल्याशी बात करत्या वखत तकरीबन 1 दिवसातल्या बाद शहीद आयतुल्ला खमेनी यांची तदफीन केली जाल. ह्या वक्तार मी फैज अहमद फैजचो एक शेर बोलीन
कि जिस ढंग से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है। जिस ढंग से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है। ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। पण आज दुनिया ह्या मोडवर आहे की एक दौरचो खातिमो आहे आणि एक नया दौरची सुरुवात आहे। जालिमचो खातिमो करीबस है। दूसरी ही बात, कई सच्चाई कई हकीकत दुनियाच्या सामने आईली। ती बात और है की अरब ममालिक आपल्या मस्तीतल्यान चूर होतं आणि शायद आज त्यांना एहसास झालो असेल की आम्ही खतं चुकलो। अल्लाह अरब हुक्मरानला सही समज अता करो। अलगर्ज गेल्या चंद दिवसापासून शहीद आयतुल्ला खिमनी साहबच्या जनाजाची जे जनाजो निघालो आहे इराणच्या अलग अलग शहरशी तो जातोय आणि वालिहाना न सिर्फ इराणी अवाम त्यांची दीदार करते, त्यांच्या जनाजातला शामिल आहे, बल्कि तकरीबन दुनियाभरचे 125 ममालिकचं दफत पण जान आपलं ताजियत पैगाम देतात। आपल्या मुल्क अजीज भारतशी पण अलग अलग लोक गेली जी की आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता। ह्या वक्तार ही ईराननी एक ऐसा इवेंट बनवला कि बहैसियत इंसान बहैसियत मुसलमान दुनियाला एक अजीम पैगाम दिला है क्योंकि जव जव हर दफत जवा जनाजेच्या करीब जात होता तवा अलग अलग कुरानी आयात पढ़ली जात होती। सऊदीचो दफत आयलो तवा अलग पडला गेला, कतरचो आयलो तवा अलग आयात पडली गेली, आपली इंडियाचो दफत गेलो तवा अलग आयात पडली गेली। खरा म्हणजे इराण आपल्या भारत देशाचा एक मुखलिस आणि पुराना दोस्त आहे। सियासी मजबुरी होऊ शकतात पण आपल्याला ह्या वक्तार सोचण्याचा मुकाम आहे की आपल्या देशाची सियासत खच्च्या मोडवर गेलेली आहे। अलगर्ज अमेरिकाचा नाक खाक आलूद झाला आहे की त्यांनी लोकमय तर समजला होता आणि ते झूठो दावो करत होती की इराणची अवाम आमच्या संघात आहे, पण नाही, इराणची अवाम त्यांच्या लीडरच्या सोबत आहे आणि रिजीम चेंज करना तर दूरची बात। आज आयतुल्ला खिमनी साहबच्या जनाजातला जी लोक शामिल आहेत त्यातनं न सिर्फ पूरे आलमला बल्कि प्रत्येक जी एक इंसान आहे त्याला एक अहम पैगाम दिलो जाते आणि वाकई एक आपल्या अजीम लीडरची शहादतच्या बाद तवऱ्या सबर आणि तवऱ्या हिम्मत आणि हौसल्याशी इराण गुजरते त्याला सलाम आहे। आम्ही आपल्या तरफशी कोकणी न्यूजच्या जानिबशी आणि कोकणी न्यूजच्या व्ह्यूवरच्या जानिबशी आम्ही आयतुल्ला खिमनीच्या शहादतला सलाम पेश करता हूँ आणि अल्लाहच्या बारगाला दुआ गो आऊँ कि अल्लाह ताला आपला खुसूसी रहम व करम त्यांच्यावर नाजिल करो। आता ही बात भी बोलत्या वक्त मोप लोकांच्या दिलात सवाल पैदा होते, तो मी आता जाहीर नाही करत, तुम्ही समजू शकता हूँ का कि माझी कोकणी अवाम निहायत ही हुशार है। आपण आपल्या सगळ्याला एक ह्यो सोच्याचो गौर करयाचो मोको है या साऱ्या पसे मंजरला। अमेरिकाची जी हरकती आहात, इस्रायलच्यो ज्यो हरकती आहात आणि इराणनी जी केलाने, अरबांनी काय केले, आइंदा ह्यासाठी
आपल्याला आपलं पण लाहे अमल तयार केलं पाहिजे. का की आपण बहैसियत मुसलमान सिर्फ ह्या दुनियासाठी नाही आहो, सकल आपल्याला अल्लाहच्या सामनं रुजू व्हायचं आहे. आजच्यासाठी इतकाच. ह्याच्यान कलमात जर पसंत आलं असलं तर ह्यो आपलो चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अल्लाह हाफिज.